भंडारा शहरात दरोडेखोरांचा हैदोस झालाय। म्हाडा कॉलनी आणि ताकिया वॉर्डातील 2 घरात काल संध्याकाळी दरोडे घालण्यात आले। या दरोड्यात एका महिलेची हत्या देखील करण्यात आली आहे। 8 वर्षीय मुलासह तरुणी अश्विनी शिंदे गंभीर जखमी झाली। सेल्समॅन बनून हा दरोडेखोर गेला होता आणि त्यानं घरात प्रवेश केला। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्याबरोबर आहे। माधव, आपण बघतोय अतिशय घृणास्पद अशी बातमी आणि तेवढीच धक्कादायक दरोडेखोरांचा हैदोस आहे। मात्र त्याचबरोबर त्यांनी ज्या तऱ्हेनं हा हैदोस घातला, एका महिलेची देखील हत्या केलेली आहे। जरा सविस्तर माहिती द्या। काल संध्याकाळच्या सुमारास हे दरोडेखोर सेल्समॅन बनून आले होते। या दोन्ही घरात म्हणजे ताकिया वार्ड तसेच म्हाडा कॉलनी या ठिकाणी त्यांनी घरात प्रवेश केला। सुरुवातीला त्यांनी पाणी प्रथमदर्शनी त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे पाणी मागितले आणि सरळ किचनमध्ये प्रवेश केला। जेव्हा याच्यात प्रीती पटेल ही जी महिला मृत पावली आहे, हिने जेव्हा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी शस्त्राने तिच्यावर वार केला आणि त्याच्यात त्यांनी तिचा मृत्यू झाला आणि दरोडेखोर त्या घरून मुद्देमाल घेऊन लंपास झाले। त्याच प्रकारची घटना म्हाडा कॉलनीत सुद्धा झालेली। या अश्विनी शिंदे ही तरुणी जेव्हा घरी एकटी होती तेव्हा तिच्या घरी सुद्धा त्यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी तिला सेल्समॅन असलेले सांगण्यात तिला पाणी मागितले आणि तिच्यावर हल्ला केला। याच्यामध्ये तिन्ही सुद्धा त्यामध्ये प्रतिकार केला आणि दरोडेखोराने सुद्धा प्रतिकार केला। आरडाओरड केला असता दरोडेखोर त्या ठिकाणून पसार झाले, परंतु यामध्ये अश्विनी शिंदे ही गंभीर जखमी झालेली आहे। त्याचबरोबर 8 वर्षाचा मुलगा सुद्धा याच्या गंभीर जखमी झाला। या दोघांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून यांना नागपूरला पाठवण्यात आलेले आहे। अद्याप तरी या दरोडेखोरांचा अजूनपर्यंत शोध लागला नसला तरी काल संध्याकाळच्या सुमारास डॉग स्क्वॉड सुद्धा त्या ठिकाणी फिरवण्यात आलेले होते त्या संपूर्ण परिसरात, परंतु पोलिसांच्या हातात अजूनपर्यंत तरी काही लागलेले नाही आणि पोलिसांचा या ठिकाणी आरोपींचा तपास सुरू आहे। अगदी खरं, एकच खळबळ उडाली असेल भंडाऱ्यात या दोन्ही घटनांमुळे। धन्यवाद माधव, ही माहिती दिल्याबद्दल। माधव चंदनकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।